आगळा वेगळा आनंद तिनं मिळवून दिला. म्हणतात बघा, आपल्या जीवनामध्ये कितीही टेन्शन असलं तरी टेन्शनने गोळ्यानी नाही तर मैत्रिणींच्या मेळेनी ते कमी होत असतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं असतं की मैत्रिणी असलं की आपलं जे जीवनामध्ये असलेलं सगळं सुख असेल दुःख असेल त्याला आउटलेट काहीतरी असावं लागतं आणि ते आउटलेट मिळतं कधी मैत्रिणी एकत्र आल्यावर आपलं ते सगळं बाहेर पडतं किंवा आपले ही नाती जुळतात आणि अशी ही नाती आपल्याला जवळजवळ 20 वर्षांनी पुन्हा आपण एकत्र आलोय. खूपच अमृतयोग मी तर माझ्या बहिणीने खूप सुंदर असा अनुभव आम्हाला दिला. चव्हाण सर आणि रेखा मॅडम यांनी, अंजली असेल किंवा जाधव सर असतील, कळसे मॅडम असतील, चिवटे सर, मंगल, या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्हाला एकत्र आणण्याचं काम केलं आणि हा 2 दिवसाचा खूप सुंदर असा अनुभव दिला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या नियोजन केलेल्या या कमिटीचं पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानते. असं काही नाही, तुम्ही पण सगळे आलात त्यामुळे सगळा कार्यक्रम नुसतं सैन्य असून चालत नाही, कोणतं सेना तरच हे होतं तसं आहे. आणि खूप छान असा योग जुळवून आला. मला नेहमीच राजेश खन्नाचा एक डायलॉग नेहमी खूप आवडतो, हम सब इस रंगमंच की कठपुतली है, इसकी डोर ऊपर वाले के हाथ में है, हम सब कौन कब कहाँ उठेंगे मालूम नहीं है. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेतला पाहिजे आणि हा आनंद आपण फॅमिली बरोबर जाऊन मिळत नाही तर मैत्रिणी बरोबर जाऊन खूप मिळतो. आणि म्हणून असे योग पुन्हा वारंवार येवोत आणि ते आपण सगळ्यांनी घडवून आणूया, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. खूप छान आनंद मिळाला. खूप काय झालं, आपली बॅटरी चार्ज झाली, एनर्जी आली, खूप एनर्जी आली आणखी. काही चव्हाण सर ऐकायला आलेलं. आणि प्रत्येकाच्या काहीतरी अडचणी असतातच आणि त्यातून आपण सगळ्यांनी वेळ काढून आला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी, कारण संसाराचं राडगाड हे चालतच राहत असतं, काही ना काहीतरी सुरू असतं आणि आपली खूप इच्छा असते, परंतु आपले हे जे काय म्हणायचं मेन लीडर आहेत ते कधी कधी तयार नसतात. हे फक्त दिसणारे आकडे असतात, पण आपल्याला उत्साह आणि आपल्या एनर्जी पुढे हे सगळे टोकडे झालात. हे सगळे जेंट्स मंडळी म्हणजे आपले भाऊजी सगळे यामध्ये सामील झाले, त्यांनी आनंद घेतला, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. एनर्जी दिली, आपण नुसतं गेलो असतो परत आलो असतो, परंतु इतका उत्साह ज्यांनी आपल्याला मिळवून दिला ते आपले जाधव सर, आवडी चॅनेल सर्व मामा नाही म्हणतात सर्वे सर्व यांनी तर आपल्याला खूप जबरदस्त एनर्जी आहे. आणि आपण सगळेजण घरातून निघालो की मनात एक धास्ती असते, प्रवासाला जातोय कसं जायचं कसं परत यायचं ही एक काळजी असते. आणि आपल्या सगळ्यांचे डोर ज्यांच्या हातात असतात ते आपल्या गाडीचे ड्रायव्हर पण आशिष यांनी खूप सुंदर ड्रायव्हिंग करून खूप छान आपल्याला नेलं सगळं आणि आपल्याला सुखरूपपणे आता आपल्या गावच्या आपण आपल्या घरापर्यंत पोहोचतो. तर आशिषचं सुद्धा आपण सगळ्यांच्या वतीनं शकत नाही, म्हणून आपण फुलाची पाकळी म्हणून त्याला एक त्यानं केलेल्या सेवेबद्दल त्याला एक गिफ्ट म्हणून देऊया. ते आपल्या मोहिते सरांच्या हस्ते त्या आशिषला देण्यात येते, त्याचा त्यांनी स्वीकार. सर्वांना नमस्कार. आणि कशी शैला बोलली तसं आम्ही खूप लांबी वर्ष म्हणजे 2 नाही 40 वर्षापूर्वी आम्ही तरुणपणामध्ये 17व्या वर्षी भेटलो होतो. त्यानंतर आता भेटलो 2 दाम्पत्याने, रेखा चव्हाण आणि संभाजी आणि जयश्री होते आणि त्यांना सगळी त्यांची कमिटी मदत करणारी. ह्या सर्वांचं खूप खूप सर्वांतर्फे मी आभार मानते.
आणि पुन्हा पुन्हा हा योग येवो आणि असेच सुखाचे क्षण, आनंदाचे प्रत्येक क्षण आम्हाला वेचू द्यावेत, त्यांची संधी प्राप्त करून द्यावी ही त्या सर्वांना, दोघांना, जयश्री कळसेला सर्वांना विनंती. थँक्यू. खूप आणि सुंदर कार्यक्रम या आहे. नियोजनामुळे काय झालं, नियोजन आपल्याला उत्तम केलं. बीएडच्या त्या प्रवेश घेतलेल्या दिवसापासून ते 2 वर्ष संपेपर्यंतचे सगळे क्षण आठवले. कुठं बसत होतो, कोण शेजारी होतो, काय काय केलं 2 वर्षात, ह्या सगळ्या आठवणी समाधानी आणि असंच उत्साहानं भरभरून जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. रेखाचा तर फोनवर मी पहिला आवाज ऐकला, माझं असं हृदय भरून आलं. तिनं पण ते